हे असं थंडगार फ्रूट सॅलड जर महाप्रसादाला प्यायला मिळत असेल तर मग काय एक नंबरचा विषय आहे. संग दाल तडका बी आहे, जिरा राईस बी आहे, गावात नवीन पहिल्यांदाच प्रकार आणलेला चीज बॉल पण आहे. पण वा 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 ही गरमागरम तळलेली पुरी मात्र बघितलं बेस्ट वाटलं बरं का. आज आहे आपला गणपती महाप्रसाद सिरीज मधला व्हिडिओ नंबर 7 आणि आज आपण जाणार आहे तरुण गणेश मंडळ विसापूर वरच्या गल्लीला. गणपतीची मूर्ती तर बघून की काय भारी आहे. ह्या मंडळाला झाली आता जवळजवळ 49 वर्ष. आता 49 वर्ष मंडळाला झाले म्हणल्यावर ना ते टिकवायला माणसांचा हातबळ पण जोरात पाहिजे. त्यासाठी मंडळातले कार्यकर्ते पण धडाडीचे पाहिजे. ते एवढं सगळं हँडल करायला आज मंडळाचा कार्यकर्ते ढिगभर लावलेलं. महाप्रसादाला गर्दी पण ढिगभर झालती. एका बाजूला महिला मंडळाची बैठक व्यवस्था वेगळी केली होती, ती होती टेबल खुर्चीवर. आणि जी पुरुष मंडळीची व्यवस्था केली होती ती होती भारतीय बैठक व्यवस्था. त्यामुळे ते मला एक नंबर वाटलं. आता एवढा महाप्रसाद आहे म्हणल्यावर माईक वरनं एखादी यंत्रणा हँडल करणारा माणूस पाहिजेच की. वाढणारे जरा व्यवस्थित माणसं बघून वाढा, पोरं बघून वाढा. आता ताटात काही ठेवू नका बरं का शिल्लक. जवळजवळ 2000 ते 2500 लोकांचा महाप्रसाद होता. या महाप्रसादाच्या मेनू मध्ये होत्या गरमागरम तळलेल्या पुऱ्या, ज्या स्वतः इथल्या मंडळाच्या आचार्याने तळलेल्या होत्या. चीज बॉल हे नवीनच आयटम आणलेला, जिरा राईस होता, दाल तडका होता आणि हे थंडगार फ्रूट सॅलड. ह्याचे एक भांड संपले आणि दुसरं भांड मोकळं. मंडळातल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला लय जणांना फोन केला तर सगळी जोडीदारच आहे ते. आख्या म्हणला माझं वाईस शूटिंग घे नाही तर मग फ्रूट सॅलड वाढणार नाही. त्यानंतर ह्यो मस्तपैकी चीज बॉल खाला. त्यातनं हळूच वाईस असं फ्रूट सॅलड उचलून पेलं की मग असा एकदम पोटाला गारवा झाला बघा. वा वा. आजच्या महाप्रसादाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ येणारच आहे, त्या व्हिडिओची वाट बघा. चला भेट.